इथे एक आपणाला उदाहरण सांगतो. एक मुलगा होता छोटासा आणि आई वडील होते त्याचे बसलेले. त्या एका डिश मध्ये थोडं खाद्यान्न ठेवलेलं होतं, कुठलेही समजा बुंदी किंवा काहीतरी असं. त्या वडिलांनी म्हटलं यातलं तू घे थोडस. मुलाला म्हटलं, तो मुलगा एकदम छोटासा होता, 4-5 वर्षाचा. थोडस घे घे म्हटलं तू उचलून. तो म्हणला मी नाही घेत. आई म्हटली अरे घे की मुठभर घे उचलून. समजा बुंदी आहे ती, बुंदी घे उचलून. बुंदी असेल का अन्य काय असेल त्यातलं, तुला काय पाहिजे घे उचलून. तो नाही उचलला. त्याचे वडील बसलेच होते, त्यांनी आपली मूठ धरली आणि त्या मुलाच्या हातात दिली ती बुंदी. त्या मुलानं घेतली, या खिशात भरली, त्या खिशात भरली, त्या खिशात भरली. ती आई म्हटली तुला आम्ही आधी म्हणत होतो बुंदी घे, तू घेतला नाही आणि आता वडिलांनी दिल्यावर तू बुंदी घेतला, असे काय भानगड आहे. तो म्हटला, हा जो मुलगा होता छोटासा, तो म्हटला माझी मूठ लहानशी आहे, मी घेतलो असतो तर थोडीशी बुंदी आली असते. माझ्या वडिलांची मूठ मोठी आहे म्हणून मी स्वतःच्या हाताने घेतलो नाही, मी त्यांच्याच हाताने घेतलो म्हणून माझा हाही खिसा भरला, तोही भरला, सगळीकडे सगळे खिसे तुडुंब भरले. मोठी मूठ आहे म्हणून माणसानं स्वतःहून मागू नये. काय मिळालं ते सगळं घेत राहिलं पाहिजे. मला हे दे काय अर्थ नाही, ते दे मला हे पाहिजे ते पाहिजे. स्वतःच समजा निवड करण्याची गरज नाही. मला हे दे ते दे म्हणजे माझं चांगलं होईल अशी निवड करण्याची गरज नाही. तुमची भक्ती असली तर तुमचं हित कशात हे ओळखून जे तुम्हाला द्यायला पाहिजे ते भरपूर मात्रेत मिळेल, ते भरपूर मात्रेत मिळेल. हा भागच आहे. नाहीतर आपणच करायची निवड. मला हे दे देवा, ते दे ते दे, एवढ्या वस्तू मला पाहिजे, एवढं पाहिजे, आपणच निवड करायची. तशानं मिळाली तेवढंच मिळेल. परंतु जर निरीच्छ भावना असली तर जास्त सुद्धा मिळू शकते माणसाला, जास्त. ती मोठी असते. लौकिक उदाहरण झालं बा. दत्तगुरूला 1000 वात आहे, लाख वात आहे, किती देतील याचा अंदाज नाही. 1000 लाख वात. तुम्ही म्हणणार या चित्रात दिसतात 6. तुम्ही वाचलाय कार्तवीर्य अर्जुनाला 1000 हात दिले. ज्यानं 1000 हात दिले त्यांना किती हात असतील मोजताच येत नाही, तो लाखो हात. त्यामुळं किती मिळेल याचा अंदाज नाही. भरपूर मिळू शकते. कशाला आपली छोटीशी मूठ घ्यायची. मला हे छोटीशी मूठ आहे हो, बारकी मूठ उपयोगाची नाही ती. म्हणून माणसाने विश्वास ठेवावा, जे मिळेल त्यात आनंद असणे महत्वाचे आहे. निरीच्छ भावनेने उपासना होत राहणे महत्वाचे असते. निरीच्छ भावना, इच्छा ठेवून उपयोग नाही. इच्छेने मिळेल पण ते थोडं मिळेल, अत्यंत थोडं, आणि ते योग्य असेल असं नाही. जे आपल्या हितासाठी पाहिजे तेच मिळवावे, तेच आपल्याला लाभावे अशी इच्छा असल्यास त्यांच्यावर सोपवून द्यायला पाहिजे. जेव्हा तुला काय द्यायचं ते दे, नाही म्हणजे योग्य ते मिळणार. छोटे मोठे काय उपयोगाचे. हा भरपूर जणांना भरपूर मिळालंच आहे आतापर्यंत. त्याचे जेव्हा एवढे लोक येतात येत नाही कसले ते अजिबात येत नाही. परंतु मिळाला आहे भरपूर, आपण देवाच्या मुखात 2 घास घालावे अशी इच्छा आपल्यात असणं महत्वाची आहे. एक नैवेद्य आपण दाखवत असतो. ही पद्धत नंतरच्या काळात ही सुरू झाली. ही पद्धत समजा पौराणिक काळापासून सुरू झाली. एक मंदिरात मूर्तीपूजा सुरू झाल्यावर नंतर एक रोजच्या रोज नैवेद्य दाखवणे अशा पद्धतीने होतच असते रोजच्या रोज. ते झाल्यावर आपण खात असतो. वेद काळामध्ये पद्धत होती यज्ञाच्या माध्यमातून जेवू घालणे. ती मूळ वेद काळामध्ये असं मूर्तीपूजा नव्हती किंवा असं नव्हतं. समजा नैवेद्य दाखवणे वगैरे भाग नव्हते. अग्नी हा सर्व दैवतांचे मुख आहे, ती वेद काळातील धारणा. आणि त्यामुळं त्या अग्नीच्या माध्यमातून जेवू घालायचं, खाऊ घालायचं 2 घास. छोटीशी मूठ आहे हो, छोट्याशा हाताने खाऊ घालायचं माणसाने. आणि त्यामुळं दत्तयाग करण्याचे ते योजले आहे. तुम्हाला भरपूर मिळालं. या यज्ञामध्ये दत्तयाग जो होणार आहे फेब्रुवारी मध्ये, त्या यज्ञामध्ये आपण थोडे घास देवाच्या मुखामध्ये घालूया, दत्तगुरूंच्या मुखामध्ये घालूया. आजपर्यंत असे खूप वेळा याग झालेलेच आहेत.
हा याग होणार आहे. त्याचा एक उद्देश आहे जनतेचे चांगलं व्हावं आणि हॉस्पिटलच्या कार्यालय सहभाग लागावा. त्यातले उरलेले पैसे तिथे देवाजवळ कमी आहे पैसे, त्यांना काय त्या पैशाची काही गरज नाही. लौकिक काम व्हावं म्हणून त्यातला पैसा, उरलेला पैसा त्या कामामध्ये हॉस्पिटलसाठी होईल. आणि हॉस्पिटल कोणासाठी आहे? दैवतांना काही आजार होऊन राहिला आहे? हे शेवटी माणसांसाठीच आहे. ते सगळं उरलेलं सुद्धा माणसांसाठीच आहे, माणसांचं हित व्हावं यासाठीच आहे. म्हणून तो जो होणारा यज्ञ होणार आहे दत्तयाग, त्यामध्ये सुद्धा सर्वांनी सहभाग नोंदवावा. ती सुद्धा चांगलीच आहे, मिळाला भरपूर. आपणही त्या यज्ञामध्ये त्यांच्या मुखामध्ये, दत्तगुरूंच्या मुखामध्ये काही घास घालण्याचं सौभाग्य आपणाला मिळते, त्याचा सुद्धा आनंद मानणे आवश्यक आहे. अनेक स्वरूपाचे यज्ञ असतात, त्यापैकी आत्मज्ञान यज्ञ तो फार मोठा, ते लाखोत एखाद्या करणार. हा धर्मज्ञान यज्ञ आता झाला 8 दिवस 9 दिवस. जे धर्मज्ञान आहे ते जनतेला सांगायचं, विश्वाचा धर्म एकच आहे हे जनतेला सांगायचं, हे सगळं 8 दिवस आता चालूच होतं. अशा रीतीने आत्मज्ञान यज्ञ असतो, तो एखादा करणार, लाखोत एखादा. हा धर्मज्ञान यज्ञ ते सर्वांसाठी संपन्न झालेलाच आहे. हे जे झालं आता, काही योग यज्ञ असतात, योग याग विधी. योग यज्ञ हा मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, संत ज्ञानेश्वर महाराज एवढ्या सगळ्यांनीच केला. योगीच होते, योग यज्ञच आहे तो. योग यज्ञ आहेच तो योग याग. परंतु आजकालच्या काळात झालं काय, किंवा पूर्वीच्या काळात 2 लाख रुपये दे, तुझे कुंडलिनी जागृत करून देतो, अशा विधी सुरू झाले. आता 2 लाख रुपये दे, 2.5 लाख रुपये दे, तुझी कुंडलिनी जागृती करून देतो. म्हणून काही संतांना या अशा दांभिक लोकांच्या कडून केल्या जाणाऱ्या योग याग विधीविषयी तिरस्कार निर्माण झाला. योग यज्ञाची विधी आजकाल चालूच आहे. 2.5 लाखात योग दीक्षा, 2.5 लाख फी भर, तुझी डायरेक्ट जागृतीने पोहोचून जाणार वरच्या समजा चक्रापर्यंत, 14 चक्रापर्यंत, मुलाधारापासून वरती डायरेक्ट पोहोचवतो 2.5 लाख रुपयात. असले योगयाग विधी झाले सोडून आधी असतील. म्हणून काही संतांनी त्याविषयी उद्वेग व्यक्त केला. योग यज्ञ, आणि योग यज्ञ सर्वसामान्य माणसांचं काम नाही. म्हणून दांभिक लोकांच्या हस्ते, दांभिक लोकांच्या शाळांमध्ये जे योग याग विधी होतात त्यांच्यापासून सावध राहा असं संतांनी जनतेला सांगितलं. म्हणून तो योग यज्ञ हा काही सर्वांना होण्यासारखा नाही. सर्वांना होण्यासारखा यज्ञ म्हणजे जपयज्ञ, हा इथं अनेक वेळा झालेलाच आहे. आणि सर्वांना झेपण्यासारखा यज्ञ म्हणजे द्रव्य यज्ञ, द्रव्य अर्पण करणे. म्हणून इथं फेब्रुवारी महिन्यामध्ये हा द्रव्य यज्ञ होणार आहे. मी सगळ्या यज्ञांचा खुलासाच केलो, कोणाच्या डोक्यात संशय राहू नये. कारण पंथभेद फार आहेत, पंथभेद फार आहेत. त्यामध्ये शाश्वत मूल्ये सुद्धा चिरडली जातात, शब्दांचे अर्थ कळत नाहीत, आणि त्यामुळे शाश्वत मूल्ये, धर्म हे संपविला जातो. तुमचा भाव आहे ना की मूर्तीला अर्पण केलं तर देव जेवतो असे, तसाच हाही भाव आहे. अग्निमुखातून सेवन केले जाते. ते योग यज्ञ विधी, योग याग विधीच्या नावाखाली दांभिकांनी मांडलेलं, तो असं ध्यान कर म्हणजे 2 मिनिटात कुंडलिनी जागृती होते, हे असलं जे चालू आहे समजा ते व्यर्थ आहे, दांभिक आहे असं संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे. परंतु जे काही शास्त्र आहे ते वेदात आहे, गीतेत आहे, गीतेवर लिहिलेल्या अनेक भाषांमध्ये जे आहे तेच आहे. परंतु माणसे योग्य अर्थ समजून घेत नाहीत. सगळ्या धर्माचा जेवढं वाङ्मय आहे, वेदापासून पुराण किंवा विश्वातील इतरही धर्मातील सगळ्यांचा सार समजून घेण्यासाठी सर्वांनी हा परमार्थी वाचावा. एकटच वाचून नाही, जसं ते मुंग्या करतात तसं सगळ्यांना त्याकडे ओढायलाच पाहिजे. त्यांच्यात फेरोमोन असतो, तुमच्यात फेरोमोन निर्माण होऊ द्या, ही इच्छा आहे. म्हणजे परमार्थीतील विचार अनेक मस्तिष्कांमध्ये राहतील आणि त्या योगे सर्वांचं चांगलं होईल. दत्त दत्त दत्त.